महामार्गापेक्षा पुणे मुंबई एक्सप्रेस वेकडे लक्ष द्यावं असं जयंत पाटलांनी म्हटलं। सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी जुने प्रस्ताव पाहावे असं जयंत पाटलांनी म्हटलंय। मी विरोधात बसतो म्हणून माझ्या मतदारसंघात शक्तीपीठ महामार्ग टाकला असं जयंत पाटील यांनी म्हटलंय। माझ्या मतदारसंघात तीर्थक्षेत्र नाही तरी शक्तीपीठ महामार्ग आणला, जयंत पाटलांनी राज्य सरकारवर टीका केली। इकडच्या बाजूला बसलोय म्हणून माझ्या मतदारसंघातच घातलाय। आता ती अलाइनमेंट बदलली आणि शक्तीपीठ महामार्ग माझ्या मतदारसंघातच घातलेला आहे आणि आता मतदारसंघात आणि जिल्ह्यात सगळीकडे आंदोलन सुरू झालेत। आमच्याकडे काही तीर्थस्थान वगैरे असं काही मोठं नाहीये। अहो आमच्या एकदम मतदारसंघात आलंय असं करू नका, आमची शक्ती नाही वाढली तर चालेल, आम्ही शरण येतो, पण लोकांच्या जमिनी पिकण्या म्हणजे 1 इंच माझ्याकडे ड्राय लँड नाहीये, सगळी पानसळ केली आम्ही सगळ्यांनी, पण ती जमीन आता जर तुम्ही घ्यायला लागला तर अवघड आहे। तर परभणीमध्ये शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधवांसह 29 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गंगाखेड मार्गावर संजय जाधवांच्या नेतृत्वात रास्ता रोको करण्यात आलेला होता। तर भाजपा नेते आणि महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांना बँक घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आली। यशवंत सहकारी बँकेच्या 112 कोटींच्या घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली। कराड न्यायालयाकडून शेखर चरेगावकर यांना 2 मार्च पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे। 195 बोगस कर्ज खाती उघडून कोट्यावधी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे। तर बीडमधील नेत्यांसह धनंजय देशमुखांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। सुरेश धस, संदीप क्षीरसागर यांनी फडणवीसांची भेट घेतलेली आहे। मृत संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांना सुरक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे। तर आरोपी कृष्णा आंधळेला लवकरात लवकर अटक करण्याचीही मागणी करण्यात आली। तर बीड जिल्ह्यासह मतदारसंघातील अत्यंत महत्त्वाच्या समस्यांवरही या भेटीमध्ये चर्चा झाली। तर निष्पाप निरापराध लोकांची हत्या खपून घेणार नाही असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं। दहशतवादाचा एकजुटीनं सामना करूया। इस्रायली संसदेमध्ये मोदींनी हे विधान केलेलं आहे। इस्रायली संसदेतही मोदींच्या घोषणा ज्या आहेत त्या पाहायला मिळाल्या। Also carry with me the deepest condolences of the people of India for every life lost and for every family whose world was shattered in the barbaric terrorist attack by Hamas on October 7. We feel your pain. We share your grief. India stands with Israel firmly, with full conviction in this moment and beyond.